जय हिंद मित्रांनो. आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त मी आज इथं ग्रामपंचायत जवळ आलोय. पोळा सुटायची सुरुवात इथून होते, कारण की इथं सर्व शेतकरी व बैलजोड्या इथंच येतात. किरण पाहुणा विमाचा पोर देऊन उभे आहेत, ते पण वाट पाहत आहे पोळा सुटायची. तेवढ्याच इकडे आलो तर काही सर्व फोटो काढत होते. फोटो तर काढणारच ना बाई, बळीराजाचा सण आहे म्हणजे शेतकरी आणि सर्जा राजाचा. हे सर्व पळायला लागलं, म्हटलं काय झालं, काहीच नाही झालं, पोळा सुटला. म्हटलं चला टनमारी बुर्रा जाऊ दे. सर्व शेतकरी आपापली बैलजोडी घेऊन पळायला लागले. जाऊ द्या पळा म्हटलं, एकदम टनमारी बुरात जाऊ द्या म्हटलं. मग काय तेवढ्यातच दिगू भाई दिसला ना, त्याचा बैल काही शांत राहत नव्हता, तरी पण आपला दिगू काही कमी आहे, त्याला शांत करून घेऊन गेला एकदम. सर्व जोड्या जात होत्या तेवढ्यातच हे इथं काही समजतच नव्हतं नेमका शेतकरी बैलांना पळत होता का बैल शेतकरीला. इकडे मंदिराकडे येऊन बरोबर शांत केलं. मग ही जोडी तर खूपच भारी दिसत होती, एक नंबर दिसत होती. हे आहे गावाचं शनी मंदिर, खूप जुनं मंदिर आहे आणि या मंदिरापासूनच बैलांना राऊंड फिरवावं लागतो, तेव्हा पोळा पूर्ण होतो. इथं राऊंड पूर्ण झाल्यावर प्रत्येक शेतकरी आपापली जोडी खाली उतरून घेतो. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक शेअर तर करतच जा, पण फॉलो बी करून घेत जा यार. अकाउंटला फॉलोअर्स खूप कमी आहेत यार, लवकर करा फॉलो. इकडे आपला उमी भाऊ दांड्या ऐकतच नव्हतं आणि इकडे ही गँग उभी होती. हा बैल बघा कसा थाटात येतो एकदम. ही जोडी पण एक नंबर सजलेली होती. गंमत बघता बघता इकडे पाहिलं, हे वासरू उठतच नव्हतं, हे खूप थकून गेलो होतं. मग त्या वासराला इकडे साईडला घेतलं व त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं थोडं. तेव्हा कसं तरी ते 5-10 मिनिटं उभं राहिलं. बरं झालं मग उभं राहून गेलं, नाहीतर खूप बेकार झालं असं. वासराला उभं राहून पाहून सगळ्यांना आनंद झाला ना, सगळ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. हे बघा त्याच्यात मी पण आहे बरं का. तू माग मी आहे भाऊ, काय डोळे ताणून बघत होता, काही समजलं नाही. ही जोडी फायनल होती आणि याच्या नंतर सगळ्या जोड्या संपलेल्या होत्या. बैलपोळा आणि आपल्या घरी सर्जा राजाला पोळी खायला बोलवलं नाही असं कधी होणारच नाही. आपल्या सर्जा राजाची पूजा पण करून घेतली आणि पोळी पण खायला दिली मस्त. या ब्लॉग साठी मी माफी मागतो, कारण की हा ब्लॉग थोडा लेट पडला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद.